तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे द यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, म्हणजेच जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या छोट्या पिल्ल्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात, हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर पहिला प्राणी आहे एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. तर हत्तीच्या पिल्लाला छावा म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात काफ. त्यानंतर आहे फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. तर कोल्ह्याच्या पिल्ल्याला सुद्धा काय शब्द छावाच आहे, त्याला कब असा इंग्रजी शब्द आहे. कब म्हणजे कोल्ह्याचं पिल्लू. त्यानंतर आहे टायगर. टायगर म्हणजे वाघ. तर वाघाला सुद्धा छावा म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याच्या पिल्लाला काय म्हणतात, कब म्हणतात. त्यानंतर आहे बियर. बियर म्हणजे काय, अस्वल. त्या अस्वलाच्या पिल्ल्याला सुद्धा शब्द काय आहे, कबच आहे. त्यानंतर आहे स्टॅग. स्टॅग म्हणजे काय, हरिण. तर हरिणाचं जे काही पिल्लू असतं त्याला मराठीत पाडस असं म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फॉन. फॉन म्हणजे हरणाचं पिल्लू. त्यानंतरचा प्राणी आहे लॉयन. तर लॉयन म्हणजे काय, सिंह. तर त्याच्या पिल्लाला कब्स असं म्हणतात. त्यानंतर आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे काय, घोडा. तर घोड्याचं जे पिल्लू असतं त्याला आपण शिंगरू म्हणतो मराठीत, पण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कोल्ट. आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे फिली. हे दोन्ही शब्द त्यासाठी वापरतात. त्यानंतर आहे वुल्फ. वुल्फ म्हणजे लांडगा. तर लांडग्याच्या पिल्लाला सुद्धा काय म्हणतात, कब्स म्हणतात. बोर. बोर म्हणजे डुक्कर. तर डुकराच्या पिल्लाला शब्द आहे पोर्कलिंग. पोर्कलिंग म्हणजे डुकराचे पिल्लू. त्यानंतर एक गोट. गोट म्हणजे बकरी. त्या बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात, कीड असं म्हणतात. शब्द आहे शीप. शीप म्हणजे मेंढी. तर तिच्या पिल्लू जे असतं त्याला कुकरू म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लॅम्स. त्यानंतर आहे डिअर. डिअर म्हणजे हरिण. त्याच्या पिल्लाला म्हणतात फॉन्स म्हणजे पाडस. हेअर म्हणजे ससा. तर सश्याचं जे पिल्लू असतं त्याला म्हणतात लेव्हरेट म्हणजे सश्याचे पिल्लू. त्यानंतरचा शब्द आहे डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. तर कुत्र्याचं जे पिल्लू असतं त्याला, कुत्र्याच्या पिल्लाला पपी असं म्हणतात. त्यानंतर एक कॅट. कॅट म्हणजे मांजर. त्याच्या पिल्लाला काय म्हणतो आपण, किटन. ईगल. तर ईगल म्हणजे गरुड. गरुडाचं जे पिल्लू असतं त्याला ईगलेट असं म्हणतात. त्यानंतर आहे हेन. हेन म्हणजे कोंबडी. कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतो आपण, चिकन. त्यानंतर आहे स्वॅन. स्वॅन म्हणजेच हंस. तर त्याला, हंसाचं जे पिल्लू असतं त्याला आपण सिजनेट असं म्हणतो. नंतरचा शब्द आहे फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. तर त्या बेडकाचं जे पिल्लू असतं त्याला डिंबक असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे टॅडपोल. टॅडपोल म्हणजे बेडकाचं पिल्लू. त्यानंतर आहे काऊ. तर काऊ म्हणजे गाय. तिचं जे पिल्लू असतं त्याला वासरू म्हणतो आपण, त्याच्यासाठी शब्द आहे काफ. तर पुढचा जो शब्द आहे तो आहे डक. डक म्हणजे काय, बदक. तर बदकाचं जे पिल्लू आहे त्याला आपण डकलिंग असा शब्द आहे, DUCKLING, डकलिंग. त्यानंतर आहे गुज. गुज म्हणजे काय, हंस. तर हंसाच्या पिल्लाला इंग्लिशमध्ये गुजलिंग असं म्हणतात. त्यानंतर आहे ॲस. तर ॲस हा जो शब्द आहे तर याला पर्यायी शब्द डॉंकी असा आहे. ॲसचा अर्थ होतो गाढव. त्याला आपण डॉंकी असं सुद्धा म्हणतो. तर गाढवाच्या पिल्ल्याला शब्द आहे फोल. फोल म्हणजे गाढवाचे पिल्लू. त्यानंतर आहे बॅट. तर बॅट म्हणजे काय, वटवाघूळ. तर वटवाघुळाच्या पिल्लाला इंग्लिशमध्ये म्हणतात पप. त्यानंतर आहे शब्द डोव. डोव म्हणजे काय, पारवा. त्याच्यासाठी शब्द आहे स्क्वॅब. त्याच्या पिल्लाला काय म्हणतात, स्क्वॅब असं म्हणतात. पुढचा शब्द आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी. त्या माशीचं जे पिल्लू असतं त्या पिल्लाला आपण काय म्हणतो, मॅगोट. MAGGOT. त्यानंतरचा शब्द पुढचा आहे हैना. तर हैना म्हणजे तरस. तरसाचं जे पिल्लू असतं त्याला आपण काय म्हणतो, कब असं म्हणतो. कांगारू. कांगारूचं जे पिल्लू असतं त्याला आपण म्हणतो जोई.
त्यानंतर आहे मंकी. तर मंकी म्हणजे माकड. त्या माकडाच्या पिल्लू जे असतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फंट. इन्फंट म्हणजे माकडाचे पिल्लू. त्यानंतर आहे माऊस. माऊस म्हणजे उंदीर. उंदराच्या पिल्ल्याला काय म्हणतात? पप्स म्हणतात, किंवा त्याच्यासाठी शब्द आहे पिंकीज. ओव्हल. ओव्हल म्हणजे काय? घुबड. त्याला त्याच्या पिल्लाला म्हणतात ओव्हलेट. त्यानंतर आहे पॅरट. तर पॅरट म्हणजे पोपट. पोपटाच्या पिल्ल्याला काय शब्द आहे? चिक. त्यानंतर आहे पीफॉल. पीफॉल म्हणजे लांडोर. तर त्या लांडोरीच्या पिल्लाला काय म्हणतात? पीचिक. त्यानंतर हे पिग. पिग म्हणजे काय? डुक्कर. हा शब्द परत एकदा येऊन गेलाय. तर डुकराच्या पिल्लाला काय म्हणतात? पिगलेट. पिगलेट किंवा पिगलिंग्स म्हणजे डुकराचे पिल्लू. त्यानंतर आहे पिजन. पिजन म्हणजे कबूतर. त्याला काय शब्द आहे? त्याच्या पिल्लाला स्क्वॅब असा शब्द आहे. रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. तर त्याच्या पिल्लाला काय म्हणतात? बनी. त्यानंतर आहे सरपंट ऑब्लिक स्नेक. जे सरपटणारे जे काही साप आहेत, तर त्याच्या पिल्लाला शब्द आहे स्नेकलेट. त्यानंतर आहे स्पायडर. स्पायडर म्हणजे काय? कोळी. तर त्याच्या जे पिल्लू असतं त्याला म्हणतात स्पायडरलिंग. त्यानंतर आहे स्क्वॅरल. स्क्वॅरल म्हणजे खार. तिच्या पिल्लाला म्हणतात पप. आणि पुढचा जो शब्द आहे तो आहे बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे काय? तर फुलपाखरू. तर फुलपाखराचे जे पिल्लू असतं त्याला म्हणतात कॅटरपिलर. शब्द आहे चिता. तर चित्याच्या पिल्लाला काय म्हणतात? कब. त्यानंतर आहे अँट म्हणजे मुंगी. मुंगीच्या पिल्लाला काय म्हणतात? लार्वा. त्यानंतर आहे ॲलिगेटर. ॲलिगेटर म्हणजे मगर. तर तिच्या पिल्लू जे आहे त्याला म्हणतात हॅचलिंग. त्यानंतर आहे बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. तिच्या पिल्लाला काय म्हणतात? काल्फ.